मित्रांनो, राजकारण आता पहिल्यासारखं राहिलं नाही. राजकारण लई वंगाळ झालेलं आहे. अजितदादा पवार जाताना सांगून गेले की बाबांनो, राजकारणामध्ये येऊ नका, राजकारण लई वंगाळ झालेलं आहे. आणि याचा अनुभव आम्ही सगळेजण अजितदादा पवार गेल्यानंतर घेत आहोत. 1 महिना 1.5 महिना होऊन सुद्धा आता 2 महिने होतील थोड्या दिवसाने, तरी सुद्धा अजितदादांची चौकशी नेमकी काय सुरू आहे कळायला मार्ग नाही. एकीकडे रोहित पवार हताश झालेले आहेत, त्यांना काहीच कळायला मार्ग नाही. आणि अशामध्ये आता बारामतीची पोट निवडणूक लागलेली आहे आणि ही पोट निवडणूक बिनविरोध होणार का? जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत ते कोणीही उमेदवार देणार नाहीत. परंतु या पार्श्वभूमीवर जो ट्विस्ट निर्माण झालेला आहे तो ट्विस्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. काही धनगर समाजाचे नेते किंवा काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तेथील मेडिकल कॉलेजला दिलेलं लोकमाता अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव काढून अजितदादा पवार यांचं नाव जर दिलं त्यामुळे तेथील धनगर समाज नाराज होईल. परंतु एक गोष्ट येथे अनेकांच्या लक्षामध्ये येत नाही की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे काही फक्त धनगरांचं दैवत नाही, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामानव महामाता आहेत. आणि आपले जेवढे काही महामानव महामाता आहेत, मग त्या राजमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, या सगळ्या महामाता महामानव हे सगळ्या जाती धर्माचे असतात. ते केवळ एका जातीचे नसतात. मराठा म्हणजे काही फक्त छत्रपती शिवाजी महाराज नसतात किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे काही फक्त धनगर समाज नसतो. त्यामुळे धनगर बांधवांनी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एक महामाता, आपले जे महामानव आहेत, सगळ्यांचे आदरस्थान आहेत, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव बदलून अजितदादा पवार यांचं नाव देणं हे सुद्धा 100% चुकीचं आहे. फक्त मागणी करताना ती सर्वच समाजाने करायला हवी. मराठा समाजाने सुद्धा, सगळ्या ओबीसी समाजाने सुद्धा, सगळ्या समाजाने ती मागणी करायला हवी की अशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव काढून अजितदादा पवार यांचं नाव देणं हे स्वतः अजितदादा पवार यांना सुद्धा आवडणार नाही. कारण ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ या सगळ्यांचे भक्त होते अजित पवार. आणि त्यामुळे सुनेत्राताई पवार यांनी ही चूक करता कामा नये. जर त्यांना आपल्या मतदारसंघावर निर्विवाद जर वर्चस्व राखायचं असेल, काय आहे समाज, किती जरी आपण सांगितल्या महामानवांच्या गोष्टी, साधू संतांच्या गोष्टी, तरी सुद्धा आपला समाज हा जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विभागला गेलेला आहे, पांगला गेलेला आहे. लोकांच्या जाती अस्मिता टोकदार झालेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवर जरी ते काही जरी कारण असलं तरी सुद्धा स्वतः अजितदादा पवार यांना जे आवडणार नाही की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव काढून अजितदादा पवार यांना यांचं नाव देणं हे अत्यंत चुकीचं आहे. अजितदादा पवार यांचं नाव इतर अनेक प्रकल्पांना अनेक ठिकाणी देता येऊ शकतं. ते करायचं सोडून हा अट्टहास कशासाठी, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि याचा विचार सुद्धा सगळ्या सरकारने करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की सुनेत्राताई पवार यांनी ही चूक करता कामा नये. माझ्या माहितीस्तव यामध्ये त्यांचा काही हात नाही, परंतु जे कोणी असेल, सरकार असेल, सरकारने सुद्धा ही चूक करता कामा नये. आणि ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी नमूद केली. तुमचं मत नक्की कळवा.